तर तुम्हाला कोणीच हात लावू शकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे तुमच्या समोर. काही नाही, माझ्या गाडीमध्ये सिक्युरिटी गार्ड नसतात, माझ्या गाडीमध्ये कोणता बाउन्सर नसतो. मी आल्यानंतर त्या प्रत्येकाला सेल्फी देतो. कधी कोण येऊन चाकू मारेल ते माहित नसतं. जय शिवराय मित्रांनो, रविराज साबळे पाटलांचं आज झालेलं भाषण आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. मित्रांनो, भाषणामध्ये रविराज साबळे पाटलांनी तरुण वर्गासाठी एक खास संदेश दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लागतं आणि ते बी नसेल तर बोलता आलं पाहिजे. आणि हे काहीच नसेल तर मग आपण कायम स्वरूपी दुर्लक्षित राहतो. एक तर पैसा कमवा, एक तर शिक्षण घ्या, नाही तर बोलायला शिका. आमच्या शेतकऱ्याची पोरं खूप पुढे चाललेत. आमच्या करमाळ्यामध्ये किशोर नावाचा पोरगा आहे. टरबूज लावलं त्यांनी शेतामध्ये. टरबूज व्यापाऱ्याने 2-3 रुपये किलोने मागितलं. सांगितलं अतिवृष्टीचं सावट आहे, भाव पडलेला आहे. व्यापारी संघटित आहे, शेतकरी संघटित नाहीये. त्या पोराने ठरवलं ट्रॅक्टर मध्ये माल भरणार, सोशल मीडियाचा योग्य वापर करणार आणि मी माझ्या चौकामध्ये, गावाच्या चौकामध्ये जाऊन टरबूज अगदी मोठ्या आवाजामध्ये विकणार. हीच परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराच्या अंगामध्ये आली पाहिजे. तुमच्यामध्ये विकण्याची कला तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही बोलायला शिकणार. आता आधीने हे दुकान टाकलंय, अधिक तळतळाट नसला पाहिजे. त्या 2 रुपयाच्या माग कोणी म्हणलं नाही पाहिजे हा मला लुटतोय. कृषी सेवा केंद्र खूप असतील, पण मी एक कृषी सेवा केंद्र, हे जे दुकान आहे हे विश्वासाचं साधन बनलं पाहिजे. इथं आलेला शेतकरी म्हणला पाहिजे की यार पोरानं, या शेतकऱ्याच्या पोराने ठरवलं होतं शेतकऱ्यांची मदत करायची आहे आणि ते करताय. आम्ही पाठीशी आहोत आणि ज्या दिवशी तो चुकेल त्या दिवशी सगळ्यात पुढे मीच असेल. मी पैसा कमवायला नाही आलो राजांनो. मी आजपर्यंत कुठेच गेल्यानंतर पैसा पेट्रोलचा पण घेत नाही. हे अभिमानाने का सांगतो? कारण की मला फक्त समाजासाठी लढायचंय. आजपर्यंत लई भांडवल आले असतील तुमच्यामध्ये लुटण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक क्षणाला हॅरेस करण्यासाठी, पण आमचा तो उद्देश नाहीच आहे. आम्हाला फक्त तुमच्या हृदयामध्ये ती क्रांतीची मशाल पेटवायची. आम्हाला तुमच्या हृदयामध्ये त्या शेतकऱ्याबद्दल, त्या शेतीबद्दल प्रेम जागवायचे आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्याला एक सन्मानाचं जगणं द्यायचंय. कारण की आम्हाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे, शेतकऱ्याच्या मिरचीच्या पेटाला पण हात लागला नाही पाहिजे, नाहीतर ते हात कलम केले जाते. हा महाराष्ट्र आहे आणि हीच आग त्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरामध्ये आलीच पाहिजे. भाषण दिल्यानंतर थोडा वेळ आपण पेटतो, पण ही जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. आपलं म्हणण्यापेक्षा माझं म्हणायला शिका. आपलं म्हणण्यापेक्षा माझं म्हणायला शिका. जिथं आपण माझं घर म्हणतो तिथं कधीच चुकत नाही, पण जिथं आपला देश म्हणतो तिथं आपण रोज रस्त्यावरती चुकतो. बदल घडवायचा असेल तर तो प्रत्येक स्वतःपासून असतो. आम्ही स्वतः बदललो तेव्हाच तुम्हाला सांगायला आलो बदल गरजेचा आहे. बदल गरजेचा आहे. या कृषी सेवा केंद्रामध्ये जी औषधं बनतात, ज्या गोष्टी बनतात, ज्या कंपन्या त्या बनवतात, त्याच्याबद्दल तुम्हाला कोणालाच काही माहित नसतं. मॉलिक्युलची नावं माहित असतात, त्याच्या किमती, त्याच्यामधला दराचा फरक वगैरे काहीच माहित नसतं. दुकानदार सांगतो तसं तुम्ही करतात. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो योग्य सल्ला देईल, कोणी बी असू द्या, आधीच नाही कोणी बी असू द्या, तुमच्या गावातच नाही महाराष्ट्रात त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगणंय, विचार करून, चौकशी करून माल घेत जा आणि त्याच सोबत उधार घेणं बंद करा. तुम्ही उधार गेले की दुकानदार मागणं 3 रुपये टक्क्याने पैसे लावते त्याला. यातच आपण चाललो. शेती करत असताना योग्य नियोजनामध्ये शेती केली तर ती शेती परवडते, ती शेती अगदी फुलते. मी आजपर्यंत तेच करत आलोय. माझ्याकडे कोणताच प्रोडक्ट नाहीये, पण माझ्याकडे माझा एवढा शेतकरी भारी आहे, तो एवढा स्वाभिमानी आहे, तुम्ही रोज बघता. माझ्या बागा एका शेतकऱ्याकडे एक आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे एक कधीच नसतात, कारण की माझ्या हृदयामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि मी सांगताना कधीच कोणाला दुजाभाव करत नाही. का करायचा? आपल्याकडे वृत्ती आहे की आपण इथं बांधाच्या दुऱ्यावर शेजाऱ्याला जाऊ देत नाही. का? कारण की आपल्याला कोणाचं भलं झालेलं आवडत नाही, पण ते आता बदलावं लागेल. बदलत्या काळामध्ये एकमेका सहाय्य करू, अवघे धरू स्पंद म्हणावं लागेल आणि बदल घडवत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन तो बदल घडवावा लागेल.
काल परवा मागच्या 4 दिवसात महाराष्ट्र नव्हे या देशाची परिस्थिती अशी होती की या तरुणांचा उद्रेक कधी होईल, पण झाला नाही. का झाला नाही? कारण की ती क्रांतीची ठिणगी पेटणं एवढं सोपं नाहीये. प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवराय जन्माला यावे. कुठं? शेजाऱ्याच्या घरावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करावा. कुठे? प्रत्येकाला वाटतं आपलं पोरग म्हणलं की हा नाही माझा बाबू आहे. दुसऱ्याचं कारकच असतं की. पण प्रत्येकानं प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला घालावे. काही कोणी काही करू शकत नाहीये. तुम्हाला वाटत असेल कोणी काही करेल, कोणी हा एवढा दम नाहीये. फक्त तुमच्यात दम असला ना, तुम्हाला संविधान माहिती असलं ना, तुम्ही महापुरुषांच्या शब्दांवरती त्यांच्या विचारांवरती चालत असाल ना, तर तुम्हाला कोणीच हात लावू शकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे तुमच्या समोर. काही नाही, माझ्या गाडीमध्ये सिक्युरिटी गार्ड नसतात. माझ्या गाडीमध्ये कोणता बाउन्सर नसतो. मी आल्यानंतर त्या प्रत्येकाला सेल्फी देतो. कधी कोण येऊन चाकू मारेल ते बी माहीत नसतं. का द्यायचं? प्रत्येक जण मरण्यासाठी आला इथं. बरोबर की नाही? तर आपण सन्मानाचं जगणं माहीतच नाहीये ना. आपल्या शेतकऱ्यावरती कोणी अन्याय केलं की आपण किती शांतपणे